रेशन दुकानातील ई-पॉस मशीन बंद करा अशी मागणी लाडक्या भगिनींनी केली। राज्यभरामध्ये ई-पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनधारकांना मनस्ताप झालेला आहे। लाईटचा लपंडाव आणि मशीनला नेटवर्क डाऊन होत असल्यामुळे ई-पॉस मशीनची रेशन दुकानदारांना डोकेदुखी होते। शासनाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे धान्य वाटण्यामध्ये यावं अशी मागणी रेशन दुकानदार आणि संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी शासनाला केली। नाही भेटलं तर प्रॉब्लेम होतो, परत या परत जा। ह्या सुना काय बोलतात, आई तुम्हीच जा आम्ही नाही जाणार, असं आहे ना। हे बंद केलं ना पॉस मशीन आणि साधं लिहून घेतले सहीवर दिला आम्हाला धान्य, हेच आम्हाला सरकारने जुनी पद्धत चांगली होती। असं जुनी पद्धत चांगली आहे हो। नेटवर्कचा प्रॉब्लेम होतं, रिक्षा भाड्याने यायचं एवढं लांबून, फ्री रेशन देतात पण आमचं काय होत नाही ना, रिक्षालाच जातात पैसे। तुम्ही शासनाला काय मागणी कराल? शासनाला सांगणार आहोत आम्ही, आम्हाला ही मशीन नको, पॉस मशीन साधा आहे तेच द्या आम्हाला। आता त्या जुन्या झालेल्या ई-पॉस मशीनवरती जी काही वयस्कर लोक आहेत त्यांचे अंगठे येत नाही, आणि ते अंगठे नाही आले त्याच्यामुळं आता ह्या 6 महिन्यापासून खालचे जे अधिकारी असतील, मग पुरवठा निरीक्षक असेल, तहसीलदार असतील, हे धान्य लोकांना देत नाही। आता त्याचा अंगठा आला नाही तर आम्हाला दुकानदारांना धान्य देता येत नाही। आता तो धान्य दिला नाही की पुढच्या महिन्यात त्याचं धान्यच येत नाही। त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचे आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे।